राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे माझ्यासोबत आहेत आणि आम्ही यापूर्वीचा एक भाग त्यांच्याशी स्थानिक मुद्द्यांवर विशेषतः आणि त्यांचं राज्यसभेतलं विधान जे आहे, राज्यसभेतलं प्रतिपादन त्याच्यावर आम्ही चर्चा केली आहे. खरं म्हणजे आज राज्यसभा ही ज्येष्ठांची सभा मानली जाते. समाजातले राजकारणातले जे ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांना तिथे अधिक अशा विस्तृत ज्ञानासाठी समाजाला, संसदेला फायदा व्हावा म्हणून त्यांची नियुक्ती केल्या जाते आणि निवड केल्या जाते. डॉक्टर साहेब मुळामध्ये MD मेडिसिन आहे, वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव आहे आणि ते हृदयाचे ठोके मोजतात आणि राजकारणात त्यांना सगळे ठोके आता बरोबर अचूक मोजता येत आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आहे. कृषी मंत्री म्हणून अचानक त्यांची जेव्हा लॉटरी लागली, आम्ही त्याला लॉटरी म्हणतो, खरं म्हणजे ती संधी असते, ती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लागली होती, हे सगळ्यांना माहीत आहे. साधारणतः अमरावती जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फडणवीस साहेब थेट कोणा निरोप देत असतील तर आमचा असा अंदाज आहे की तो डॉक्टर बोंडे साहेबांना देत असावा. पण भाजपामध्ये आता ते खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आहे आणि भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा हे मुख्यतः भाजपचं जे अनेक अंग आहेत त्यातला हिंदुत्ववादी चेहरा म्हणून डॉक्टर साहेबांकडे बघितलं जातं. त्याचं कारण असं आहे की त्यांनी ज्या ज्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे ती जवळपास हिंदू आणि मुस्लिम अशा दोन समुदायाच्या संदर्भातले विषय होते. अमरावतीला एक हत्या झाली होती, त्या हत्येमागे मुस्लिमांचा हात असावा असा त्यांचा दावा होता आणि त्या विषयात त्यांनी मोठं विषय केला. आता विधानसभेमध्ये धर्मांतर विरोधी कायदा आलाय, त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया घेऊया आणि देशाच्या एकूण राजकारणामध्ये डॉक्टर बोंडे साहेब ज्या पद्धतीनं मोदी साहेबांचा प्रचार आणि प्रसार करत आहे त्या सगळ्या विषयात चर्चा करूया. डॉक्टर साहेब पुन्हा एकदम स्वागत आहे. तुमचा हिंदुत्ववादी चेहरा हा साधारणतः लोक खासदार निवडून येत जातात, आपले विषय मांडतात वगैरे वगैरे, पण पक्ष एक चेहरा बनवतो, एक जबाबदारी निश्चित करतो. तुमच्याकडे वेगळी जबाबदारी दिली आहे की तुम्ही हिंदुत्ववादी विषयांवर काम केलं पाहिजे. तर आता सध्या धर्मांतर विरोधी कायदा आलेला आहे आणि लोक असं म्हणत आहे की आता आपल्याकडे धर्मांतर सरळ झालेली आहे, नागपूरलाही झालेलं होतं आणि मग हा धर्मांतराला बंदी आणेल का हा कायदा? मी महाराष्ट्राच्या विधानसभेचं आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो की त्यांनी धर्म स्वातंत्र्य विधेयक आणलंय. अच्छा, म्हणजे हा आहे धर्मांतर, धर्म स्वातंत्र्य, स्वातंत्र्याने धर्म आपला पाळता आला पाहिजे. स्वातंत्र्याने आपला धर्म पाळता आला पाहिजे. धर्मांतर म्हणजे ऐच्छिक तो करत असेल गोष्ट निराळी आहे, परंतु प्रलोभन देऊन, मिस आयडेंटिटीने म्हणजे प्रलोभन, फसवणूक किंवा दडपशाही, तलवारीच्या भरोशावर धर्मांतर जेव्हा अगोदरच्या काळात होत होतं, मोगलांनी केलं होतं, तर हे धर्मांतर मान्य नाहीये. या स्वतंत्र भारतामध्ये, या संविधानाच्या भारतामध्ये असं बळजबरीनी, प्रलोभनाने किंवा फसवणूक करून, परंतु काय झालेलं आहे महाराष्ट्रातच नाही तर भारतात संपूर्णतः लव जिहाद, ड्रग जिहाद, लँड जिहाद, त्याच्यानंतर लँड जिहाद, गोहत्या करणारे आणि हे म्हणजे त्यामध्ये अनेक गुन्हेगारी पण आली, हे सगळं हातात हात घालून चालतात आहे. म्हणजे मी पाहिलं की आपल्या अमरावतीमध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, ते ड्रग्ज त्या शाळेच्या ठिकाणी विकले जातात. बरोबर. अमरावतीमध्ये MD पकडण्याच्या रेड पकडल्या गेल्या. मला सांगा त्यातल्या मधले आरोपी कोणते आहेत? संपूर्णतः मुसलमान, संपूर्णतः मुस्लिम. नंतर मोठे मोठे ट्रक जातात आहे, पकडल्या जातात आहे, पोलीस चांगलं काम करतात आहे. गायी एकेका त्या ट्रकमध्ये 15-15, 16-16 गायी कोंबून भरल्या जातात आहे. म्हणजे काही त्यांना कदर नाही. सगळे आरोपी कोणते आहे? मुस्लिम आहे. त्याच्यानंतर अतिक्रमण करण्यात सगळ्यात समोर कोणती जर टेकडी असली तर तिथे हिरवा झेंडा लावून टाकायचा किंवा दगड असले तरी त्याच्यावर हिरवी चादर टाकून द्यायची आणि त्याच्यानंतर ते जमिनी बळकवायच्या. ते करण्यात कोण पुढे आहे? तर सगळे मुसलमान. आणि त्यासोबतच मुलींना प्रलोभन देऊन, कधी कधी तर मी असं म्हणेल की या ड्रग्सशी असं कनेक्शन आहे की त्या मुलींना ड्रग्स पहिल्यांदा देऊन, त्यांना सवय लावून, त्यांचं शारीरिक शोषण करून, त्याचं चित्रीकरण करून, त्यांचं ब्लॅकमेलिंग करून आणि कधी कधी ते मुस्लिम म्हणून नाही तर हिंदूच्या वेशामध्ये हिंदूचं छद्मी नाव घेऊन फेसबुकवर, इंस्टाग्रामवर हिंदूचं नाव ठेवून फसवणूक करून मुलींना फसवल्या जातं. अशी प्रकरणं झाली आहेत. अरे, पुलगावची मुलगी, जिला सोडवलं,
तो तर रामनवमीच्या शोभायात्रे आपल्या बडनेराचाच पोरगा होता. हम्म. रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये मस्त गंध वगैरे लावून होता, जय श्रीराम म्हणत होता. त्या मुलीला पटवलं, लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर जेव्हा इकडे आणलं तो बडनेरात होता आणि मग नंतर तिला म्हणायचा की गाईचं मांस खावं लागेल आणि तुला धर्मांतर करावं लागेल. त्या मुलीला अक्षरशः सोडवलं आपण, पुलगावच्या मुलीला. नंतर धारणीमधली एक मुलगी, तिला हैदराबादला नेलं होतं, तिला पण सोडवलं. आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा हिंदू म्हणून दाखवून अशा केसेस केल्या जातात. कधी कधी ड्रगच्या माध्यमातून, म्हणजे मी अनेक सायकॅट्रिस्टशी बोललोय की सेक्शुअल अराउझल सुद्धा वाढवलं जातं. आणि मग एक वेळा ती मुलगी त्या जाळ्यात अटकली, तिचं ब्लॅकमेलिंग सुरू झालं की तिच्याजवळ दुसरा मार्ग नसतो, ती त्याला सरेंडर होते. आणि शेवटी त्यांचं आयुष्य अतिशय भयानक विपन्नावस्थेमध्ये, वाईट अवस्थेमध्ये जातं. आणि त्यांचा हा उद्देशच आहे. आता उमेश कोल्हेच्या संदर्भात जेव्हा त्याला सर तनसेजुदामध्ये मारलं गेलं, काहीच गुन्हा नव्हता. आपल्या इथे तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि त्यावेळेला आपल्या पालकमंत्री होत्या काँग्रेसच्या. त्यांनी सांगितलं होतं की त्या दुकानातल्या वादामुळं, त्या डॉक्टर आणि त्या फार्मसिस्टच्या वादामुळं त्याचा मर्डर झाला. पण त्यावेळेला मी खासदार नव्हतो, खासदार होणार होतो आणि म्हणजे ती प्रक्रिया सुरू होती. मी ताबडतोब तेव्हाच सांगितलं की नाही, हा कन्हैयालालचा जयपूरचा, अजमेरचा आणि अमरावतीचा खून हा सारखाच आहे आणि हा सर तनसेजुदामधला आहे. शेवटी NIA पकडलं. NIA पकडल्यानंतर जो जावेद होता, जावेद असेल किंवा कोण नाव असेल, तर तो माणूस हा लव्ह जिहादचं फंडिंग करायचा. म्हणजे एखाद्या मुलीला, इंदोरच्या मुलीला इथे आणलं तर तिची राहण्याची व्यवस्था करायचा त्या कपलची, आणि त्यांना पैशानी मदत करायचा की 5 लाख 10 लाख, ते सगळं उघडकीस आलं. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की हे जे रॅकेट आहे, हे रॅकेट पूर्णतः तोडलं गेलं पाहिजे. छांगूर बाबा पूर्ण देशातच आहे. छांगूर बाबा 100 कोटी रुपये ईडीला सापडले आणि तो पैसे त्यासाठीच वापरायचा ना, की कोणत्या जातीच्या मुलीला जर तुम्ही जाळ्यामध्ये ओढलं तर किती पैसे, असे रेट सुद्धा त्यांनी लावले होते. आणि त्यामुळं हा काही साधा विषय नाही आहे. हा विषय डेमोग्राफी चेंज करण्याचा विषय आहे. त्यांना मुस्लिमांची संख्या वाढवायची आहे, मुस्लिमांमध्ये धर्मांतर करून घेण्याची संख्या वाढवायची आहे आणि डेमोग्राफी चेंज होते. बाहेरून येणारे घुसखोर पण आहे, तोही एक जिहाद आहे. आणि ते घुसखोराच्या माध्यमातून आता अमरावतीमध्ये डेमोग्राफी चेंज होते ना. अमरावतीमध्ये 1921 मध्ये किती संख्या होती, या 1911 मध्ये किती संख्या होती, 1921 मध्ये 2011च्या सेन्ससमध्ये किती संख्या होती आणि आज किती संख्या आहे, हा फरक निश्चितपणे जाणवणारच आहे. एकूण धर्मांतर हा जो कायदा आहे, तर धर्म स्वातंत्र्य, त्याने काय परिणाम होणार आहे? त्याला सध्या विरोध सुरू झालाय. नाही, विरोध करत राहतील. मी तर हे म्हणेल की बस सरकारने अजून एक बोल्ड स्टेप देवेंद्रजीकडून लोकांना अपेक्षित आहे आणि ते करतील. समान नागरी कायदा गोव्यामध्ये आता गुजरातमध्ये पण करतात. समान नागरिक सगळ्यांचे लग्न, प्रत्येकाला एकच लग्न करता आलं पाहिजे, म्हणजे बहुपत्नीत्व नसलं पाहिजे आणि लग्न रजिस्टर झालं पाहिजे. बरोबर आहे ना. भारताचं संविधान, आपण भारतामध्ये राहतो तर भारताचं संविधान मानलंच पाहिजे. बरोबर, विशेष काही दर्जा द्यायची गरजच नाही. मी तर हेही म्हणेल की अल्पसंख्याकाचा दर्जा जो आहे, तो आता अल्पसंख्याकाचा दर्जा सुद्धा काढला गेला पाहिजे. काही गरज नाही, नाही, काही गरज नाही. कारण का आता जेव्हा तुम्ही 15%, 20%, काही जिल्ह्यामध्ये 45% होत आहे, कुठले अल्पसंख्याक राहिले? 5% म्हणताय की बाकी लोकांसाठी म्हणताय? मुस्लिमांसाठी म्हणतोय. पण आता पारशी आहे किंवा जीव आहे, जैन आहे, 1-2% आहे. 5% कमी असेल तर आपण अल्पसंख्याक म्हणू शकतो. करेक्ट. पण जेव्हा 20-20% आहे, तर कसला अल्पसंख्याकाचा दर्जा घेऊन बसले? तो काढला पाहिजे. अल्पसंख्याकाचा दर्जा सुद्धा काढला पाहिजे. कारण की हे जे सगळं लावून ठेवलं होतं, हे मुस्लिमांचं लांगोलचालन करण्यासाठी काँग्रेसनी त्या काळापासून लावून ठेवलं. आता अल्पसंख्याक झालेला आहे हिंदू. कुठे? पाकिस्तानमध्ये झाला, 1-2% वर आला. बांगलादेशमध्ये 7% वर आहे. म्हणजे जिथे 21% होता 1977च्या वेळेला, 71च्या वेळेला 21% पेक्षा जास्त, तर तो आता फक्त 60% वर आलेला आहे.
म्हणजे अल्पसंख्याक तिथे हिंदू झालेले आहे. पण आपल्या इथे तर आता ते अनेक जिल्हे असे आहे की ते 50% वर 50% बरोबरीनं गेलेले आहे. तुम्ही काँग्रेसवर सतत हल्ला करताय. नाही, कारण काँग्रेसवर हल्ला नाही, काँग्रेसनी जी देशाच्या प्रति भावना दाखवायला पाहिजे आता यावेळेला विपरीत बोलतात. म्हणजे देश विस्कळीत झाला पाहिजे, देशामध्ये कॅओस झाला पाहिजे, देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाली पाहिजे, यासाठी देशाच्या आतमध्ये देशाच्या बाहेर जर तुम्ही बोलत असाल तर निश्चितपणे त्याचा प्रतिकार केला पाहिजे. आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी देशाला अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये, मला सांगा आज कोणता देश स्थिरपणे लोकांना शांततेत ठेवू शकत आहे जगामध्ये? फक्त भारत. म्हणजे आपल्या शेजारचे भारत नाही पाहिजे, शेजारचे देशही पाहिले किती अस्वस्थता आहे. बरोबर. आणि तशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये सगळ्या लोकांना शांततेने राहता येतं, भारतातल्या मुसलमानांनाही. म्हणजे भारतातला मुसलमान जर इराणमध्ये अडकला असेल, सौदीमध्ये अडकला असेल, दुबईमध्ये अडकला असेल, तर त्यालाही सुरक्षित आणण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच करतात. खरं आहे की तुम्ही आता भाजपच्या अगदी ठोस असा प्रचार करताय, पण शेतकऱ्यांची स्थिती थोडी वाईट आहे, महागाई आता वाढत आहे, याबद्दल मग तुम्ही कधी विचार मांडता का? आता महागाईचा जो इन्फ्लेशन इंडेक्स आहे तो 4.5 वरच स्थिरावला आहे. बरोबर. 2009 मध्ये जर आपण पाहिलं तर महागाईचा निर्देशांक हा 10% वर होता. परंतु एक दुसरी गोष्ट अशी आहे की आपण महागाईचा निर्देशांक जो काढतो तो अन्नधान्याच्या बाबतीत काढतो, आणि अन्नधान्याचे भाव वाढले तर आपण महागाई वाढली म्हणतो. पण त्या रूपात तेवढ्या पैशामध्ये खरं म्हणजे शेतकऱ्याला परवडतच नाही. बरोबर. म्हणजे लोकांना स्वस्त टमाटे पाहिजे 5 आणि 10 रुपये किलोनी, पण खरं जर पाहिलं तर शेतकऱ्याला जगायचं असेल तर 60 रुपये किलोच्या वरच विकावं लागतं. बरोबर. मग त्याला महागाई म्हणावं लागेल का? अच्छा, महागाई म्हणू नये. आणि शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे तर तुम्हाला थोडेसे पैसे मोजले पाहिजे. बरोबर. लाख रुपये कमवतात, 10 रुपये किलोच टमाटे पाहिजे, 10 रुपये किलोच टमाटे पाहिजे किंवा 10 रुपये किलोच कांदा पाहिजे. 10 रुपये किलोच कांद्यामध्ये होऊ शकत नाही. करेक्ट. कारण आज शेतमजूर मिळत नाही. त्यातल्या त्यात मोदीजींनी एक चांगलं काम केलंय. आजही सगळेजण बसले तर शेतकरीच आहेत की मोदीजींनी तुरीची खरेदी, चण्याची खरेदी MSPच्या भावामध्ये करणं सुरू केलेलं आहे, सगळ्या गोष्टी, कापसाची CCIच्या मार्फत. आणि त्याच्यामुळं काय झालं, या मार्केट इंटरव्हेन्शनच्या मुळे खूप भाव खाली पडले नाही. बरोबर. आणि कमीत कमी शेतकऱ्यांना स्वतःचा माल त्या MSPनी विकता येतोय. पंजाब मधला गहू, तांदूळ ते पूर्णच्या पूर्ण खरेदी करतात. आणि MSP जर आपण 2014च्या अगोदर जर पाहिली तर MSP वाढत नव्हती, पण स्वामीनाथन आयोगाच्या प्रमाणे 50% नफा धरून MSP आता डिसाईड केल्या जाते. आज तुरीचे भाव जर पाहिले आपण तर 8,000 रुपये प्रति क्विंटल आहे. चण्याचे भाव पाहिले तर 5,800 रुपये प्रति क्विंटल आहे. म्हणजे आणि त्याची खरेदी होते. आणि त्याच्यामुळे ह्या स्टेप्स सातत्यानं घेणं हे महत्वाचं आहे. आता VB रामजीचं बिल आणलं, ते सगळे ओरडायला लागले, नरेगा बंद झाला का, नरेगा बंद झाला का. उलट त्यामध्ये सुधारणा झाल्या. 100 दिवसाची मजुरीची गॅरंटी होती ती 125 दिवसात केली. 1.5 महिना 2-2 महिने मजुराचे पैसे मिळत नव्हते, ते 7 दिवसात पैसे मिळतील याची गॅरंटी देण्यात आली. मग चांगले बदल केले तर ते त्याला वाईट का म्हणायचं? मोदीजींनी नाव बदलले त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत होते की नाव बदलून का होणार आहे. बरोबर आहे ना, नाव बदललेच पाहिजे. मला सांगा, नेहरू कुटुंब, गांधी कुटुंब, त्यांच्या नावाने 250 योजना सुरू आहे. म्हणजे राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, राजीव गांधी कोणता खेळ खेळला होता? मग त्याच्या नावाने खेल रत्न पुरस्कार का दिला? मग त्याच्यापेक्षा ध्यानचंदच्या नावाने द्यायला पाहिजे होता. म्हणजे एका घरामध्ये जन्म झाला म्हणून भारतातले सगळेच्या सगळे पुरस्कार देणं हे कुठं पटतं? प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी जी कोणती योजना सुरू केली ती प्रधानमंत्र्याच्या नावाने सुरू केली, म्हणजे भारताच्या नावाने सुरू केली. PM किसान सन्मान निधी असो, PM आवास योजना असो, PM असो, भविष्यात कोणी असो, प्रधानमंत्र्याच्या नावाने, नरेंद्र मोदींच्या नावाने आहे का? इव्हन त्यांच्या आईच्या नावाने तरी काही आहे का? वडिलांच्या नावाने काही आहे का? कुठेच नाही. करेक्ट. खरं म्हणजे आता ह्या चर्चा आपल्या असं चालू राहणार आहे.
डॉक्टर साहेबांना एक मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की ते विधानसभेमध्ये तुम्ही काम केलंय, मंत्री म्हणून काम केलंय आणि एकदम देशाच्या ज्येष्ठ सभागृहात तुम्ही पोहोचलात. काय फरक वाटते? इथं राज्याचे प्रश्न होते, राज्याचे मंत्री तुम्ही होते आणि तिथे एकदम भारत आणि आंतरराष्ट्रीय विषयावर तुम्ही बोलता. काय फरक वाटतं तुम्हाला? राज्यामध्ये अंमलबजावणी करायला संधी मिळते. अच्छा. म्हणजे केंद्राचा पैसा असला, केंद्राची पॉलिसी असली तर त्याच्याप्रमाणे राज्याला अंमलबजावणी करता येते. बरोबर. हाच महत्वाचा. आपलं फेडरल स्ट्रक्चर खूप चांगलं आहे आणि राज्यसभेमध्ये पूर्ण देशाची पॉलिसी तुम्हाला डिसाईड करता येते. बरोबर. पॉलिसी डिसाईड करता येते, परंतु त्या पॉलिसी प्रमाणे जो काही निधी असेल तो राज्याला पाठवावा लागतो. पुन्हा राज्याला पाठवावा लागतो. कोणतेही प्रस्तावही असतील तर ते राज्याच्या मार्फत घ्यावे लागतात. म्हणजे अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा राज्याला आहे. म्हणजे कोणत्या विषयात? शिक्षण, आरोग्य, कृषी या विषयात. परंतु परराष्ट्र खातं आणि संरक्षण खातं हे खातं मात्र सेंट्रलचे आहे. त्यामध्ये राज्य ढवळाढवळ करत नाही. अतिशय सुंदर फेडरल स्ट्रक्चर भारताचं आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय सुंदर घटना लिहिली आहे आणि त्यामुळे हे तिन्ही स्तंभ म्हणजे ब्युरोक्रेसी, नंतर निवडून आलेले इलेक्टोरल, नंतर ज्युडिशियरी, हे तिन्ही स्तंभ अतिशय पॅरलली चालतात, एकमेकावर अंकुश ठेवतात आणि संपूर्ण भारतामध्ये एवढे राज्य असताना सुद्धा कोणाचा असा फारसा वादविवाद होत नाही, क्रॉस होत नाही. फक्त जलविवादच आहे. फक्त बाकी जलविवाद आहे किंवा आजकाल ममता बॅनर्जींनी सगळे जे प्रोटोकॉल्स आहे ते तोडण्याचं ठरवलंय. तो राहिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला, त्यांच्यापर्यंत त्यांना त्यांच्या कार्यक्रमालाही त्या गेल्या नाही. असे काही जर अपवाद सोडले, आता निवडणुकीचा भाग झालाय. अपवाद सोडले तर बाकी भारतामध्ये ती समजदारी अतिशय चांगल्या तऱ्हेने आहे. डॉक्टर साहेब, तुम्हाला कधी वाटलं तुम्ही राज्यसभा मेंबर व्हाल? मी राजकारणात येईल हेच मला माहित नव्हतं, परंतु काम करत गेल्यानंतर ही संधी, म्हणजे एका स्टेटमध्ये तुम्ही मंत्री होता, आमदार होता. ही संधी अपूर्व संधी आहे. म्हणजे जर 2019ला निवडून आलो असतो तर निश्चितच झालो नसतो. परंतु 2019ला माझा पराभव झाला. त्याच्यानंतरही काम करत राहिलो आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही अतिशय मोठी संधी, कारण की खूप फरक आहे राज्यामध्ये आणि यामध्ये. राज्यामध्ये अंमलबजावणी आहे पण इथं पॉलिसी मेकिंग आहे. एक प्रश्न अमरावती मनातला आहे, थोडासा राजकीय आहे पण विचारतो. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभेत तिकीट मिळणार असं मी माध्यमातून वाचत होतो, आम्ही लिहितही होतो आणि सगळीकडे चर्चा होती, पण नाही मिळालं त्यांना तिकीट. तुमचं निरीक्षण काय आहे? नाही, तुम्ही जे वाचत होते तेच मी वाचत होतो. नाही मिळाली हे पण मी वाचलं. बाकी पक्षात निर्णय प्रक्रिया काय होते, कारण की तुम्हाला मिळालं होतं तिकीट एकदा, म्हणजे तुम्ही नियुक्त झालात राज्यसभा, ती प्रक्रिया तुम्हाला माहित आहे की कसं नियुक्त होते, तर यांना संधी का नसेल मिळाली? तुमचं निरीक्षण? नाही, प्रक्रियाच्या माध्यमातून म्हणजे राज्यातून नावं पाठवले जातात, नंतर त्यावर चर्चा 36 नावं पाठवले होते. 36 नावं, त्यावर चर्चा केली जाते. त्यामध्ये प्रत्येक म्हणजे भागाला, प्रत्येक विभागाला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक व्यवसायाला रिप्रेझेंटेशन द्यावं देशभर. त्यामध्ये ते सगळं ठरवतात आणि मला असं वाटतं की अतिशय म्हणजे मोदीजीच्या काळामध्ये तर मी पाहिलं, पूर्ण राज्यसभेतही पाहतो की विविध क्षेत्रामधले लोक, विविध समाजामधले लोक, विविध प्रांतामधले लोक, त्यांना प्रतिनिधित्व मोदीजींनी दिलं आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे ती प्रक्रिया तर अतिशय सुंदर आहे. आणि बाकी तर तुम्ही जे लिहित होता बरोबर विषय, तुम्ही बरोबर तो विषय साईडला ठेवलेला आहे की माझा मुख्य मुद्दा जो होता त्याच्यावर तुम्ही भाष्य केलेलं नाहीये की राणांना तिकीट का नाही मिळालं किंवा त्यांना राज्यसभेत का घेतलं नाही. पण तुमचं त्याबद्दल काही आकलन नाही आहे किंवा तुम्हाला बोलायचं नाही आहे खरं म्हणजे. पण आता जसं तुम्हाला राज्यसभा अपेक्षित नव्हती आणि तुम्हाला ती मिळाली, पण असं तर होऊ शकत नाही. राजकारणी म्हटल्यानंतर तुमच्या मनात तर काही असतं की व्हॉट इज नेक्स्ट. डॉक्टर अनिल बोंडे व्हॉट इज नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये फक्त पक्षाचं, कारण पक्षाने एवढं जर दिलेलं आहे, आमदारी झालो, मंत्री झालो, खासदाराला मंत्री वाटतं, आमदाराला मंत्री वाटतं, सांगतो ना, वाटेल तर काही, पण मंत्री झालो, राज्यसभा खासदारी झालो, जी जी जबाबदारी पक्ष देईल ती प्रामाणिकपणे करायची. काय देईल आता पक्ष? नवीन काहीतरी देईल ना तुम्हाला? ते पक्षाला विचारावं. मंत्रिमंडळ विस्तार असं मी ऐकलं. कारण की कोणतीही गोष्ट न मागता जर आपण प्रामाणिकपणे काम करत राहायचं, जे जे येईल, म्हणजे गीतेमधला जो श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन,
मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त कर्मणी, या त्याच्याप्रमाणे काम करत राहायचं. डॉक्टर बोंडे साहेब आपल्या या शोला आले. खरं म्हणजे ते इतके परिपक्व राजकारणी आहे की मी त्यांना अगदी शो सुरू व्हायच्या अगोदर सांगितलं की तुम्हाला एकही प्रश्न सांगितला जाणार नाही. साधारणतः नवख्या नेत्याला मी प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून पहिले काहीतरी सुचवतो की बा असं असं अपेक्षित आहे मला काहीतरी. पण मी डॉक्टर बोंडे साहेबांना म्हटलं होतं की मी बिलकुल सांगणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही आता आज शोमध्ये असाल आणि उद्या नसाल तेव्हा सुद्धा तुमच्याबद्दल आम्ही काही काही बोलू आणि जे लोकांचा आवाज आहे. पण आपल्याकडच्या नेत्यांमध्ये खासियत आहे, म्हणजे विशेषतः आम्हाला तर अनुभव असा आहे, माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी अनेकांच्या विरुद्ध अगदी टोकाची टीका करतो, परंतु एकही नेता मला कधी फोन करून असं म्हणत नाही तू का लिहिलं नाही. डॉक्टर साहेबांवर मी एक 20 मिनिटाचा व्हिडिओ केला जो खूप गाजला, खूप व्हायरल झाला, पण त्याबद्दल कधी डॉक्टर साहेबांनी मला फोन नाही केला की अरे तू कसं काय असं म्हणजे असं मत कसं मांडलं. तर स्वातंत्र्याबद्दल जी की अभिलाषा आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं आहे, तर ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. आणि अगदीचे उच्च विभूषित म्हणून डॉक्टर साहेबांचं नाव आहे. उत्तम राजकारणी आहे, संयमी राजकारणी आहे. तुम्हाला खूप धन्यवाद. चांगलं भविष्य आहे राजकारणामध्ये, कारण संयम हेच राजकारणातलं सगळ्यात मोठं भविष्य आहे. श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा आणि सबुरी. डॉक्टर साहेबांच्या पुढच्या तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल? कोणते प्रश्न विचारायला पाहिजे राज्यसभेमध्ये? अमरावतीच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर बोंडे साहेबांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कमेंट्सवर जरूर लिहा. मी त्या कमेंट्स त्यांना पोहोचवेल. त्यांचा नंबर पब्लिक नंबर आहे. तुम्ही कधी त्यांना फोन करू शकता. पुन्हा त्यांना कधी बोलवायचं ते मला सांगा. प्रश्न सांगा. मी त्यांना पुन्हा बोलवेल. असंच महिन्या 2 महिन्यात पुन्हा त्यांना भेटूया. तोपर्यंत इथं थांबूया. थँक्यू. धन्यवाद.